नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहे बटाट्याचे पापड खूप सोप्या पद्धतीने आणि आपण 4 वेगवेगळ्या पद्धतीने बटाट्याचे पापड घरी कसे बनवायचे, वर्षभरासाठी कसे स्टोअर करायचे या सगळ्याची माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर व्हिडिओ आवर्जून पहा। तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे अगदी फ्रेश घ्यायचे, म्हणजे जुना बटाटा बिलकुल यूज करायचा नाही। बाजारात नवीन बटाटा मिळतो, तो बटाटा घ्यायचा, व्यवस्थित उकडून त्याची सालं काढून घ्यायचेत आणि बटाटे पूर्णपणे थंड करून घ्यायचेत। इथे मी अर्धी वाटी साबुदाण्याचे पीठ वापरलेलं आहे, म्हणजे साबुदाणा मिक्सरमध्ये ग्राइंड करून अगदी बारीक असं पीठ बनवून घ्यायचं आपल्याला। आणि इथे हे जे साबुदाण्याचे पीठ आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर आवडत नसेल तर ते सुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता। 1 चमचा आपण इथे जिरं पूड घेतली आहे, चवीनुसार मीठ आणि इथे आपण 4 ते 5 लाल ज्या मिरच्या असतात त्या मिक्सरमध्ये असं मी बारीक थोडंसं फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे थोडेसे मोठे-मोठेच आपल्याला हिरवी मिरचीचे चिल्ली फ्लेक्स कसे असतात त्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला हे सगळं साहित्य बटाट्याचे पापड बनवण्यासाठी लागणार आहेत। तर आता आपण एक बाउल घेऊया आणि त्या बाउलमध्ये आपण जे बटाटे घेतलेत ते बटाटे अशा प्रकारे खिसून घेऊया। तर बटाट्याचे पापड बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप्स, जर बटाट्यामध्ये गाठी राहिल्या तर बटाट्याचे पापड उलतात, म्हणजेच ते अगदी मधूनच ब्रेक होतात आणि मधूनच ते फाटायला सुरुवात होते। तर त्यासाठी कधी तुम्ही ज्यावेळेस बटाट्याचे पापड बनवाल तर त्यावेळेस बटाटे अगदी बारीक खिसून घ्यायचे, त्यात एकही गाठ असता कामा नये। आणि तुम्ही यात चवीनुसार मीठ किंवा शेंदूलोण सुद्धा यूज करू शकता उपवासाला बनत असाल तर। 1 चमचा आपण जिरं पूड टाकली आहे आणि इथे अर्धी वाटी मी साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि इथे आपण थोडीशी चिल्ली फ्लेक्स म्हणजे लाल मिरची थोडीशी मी अशी कुटून घेतलेली आहे मोठी-मोठी, ते छान दिसतं त्यासाठी। तुम्हाला आवडत नसेल तर हिरवी मिरची सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। तर अशा प्रकारे मी इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे, यात पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे। बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे अशा प्रकारे अगदी गाठी विरहित आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचे, अगदी मऊ-मऊ पीठ होतं। तर आता हाताला थोडंसं तेल लावायचं, खूप जास्त तेलाचा सुद्धा वापर करायचा नाही। ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त तेलाचा वापर कराल तर बटाट्याचे जे पापड आहेत ते थोडे दिवसाने वास यायला लागतो तेलाचा, त्यामुळे खूप कमी तेल लावायचं आणि एकदा फक्त या आपल्याला प्लास्टिकच्या बॅगला एकदा तेल लावून घ्यायचं आहे, खूप जास्त वेळेस तेल लावायचं नाही। आता आपण ही बघा पहिली पद्धत आहे, तर हातानेच अशा प्रकारे दाबून किंवा प्रेस करून असं फिरवून अगदी एवढं मऊ पीठ असतं की तुम्ही हाताने व्यवस्थित हे स्प्रेड करून अशा प्रकारे पापड बनवू शकता। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही पापड बनवू शकता, मोठे छोटे अगदी त्या आकाराचे गोळे घेऊन। हे बघा अशा पद्धतीने मी फक्त हाताने किंवा बोटाने प्रेस करतच हे पापड वाढवलेलं आहे। किती पातळ झालेलं आहे आणि नेहमी बटाट्याचे पापड पातळच असावेत, खूप जास्त जाड असू नयेत। तर इथे आपलं पहिलं पापड तयार झालेलं आहे, तर मी हे पापड एका प्लास्टिकच्या बॅगवरच टाकणार आहे। तर मी तुम्हाला पापड कसे टाकायचे ते सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता ही दुसरी पद्धत आहे, तर दुसऱ्या पद्धतीने म्हणजे आपण पापड बनवत असताना आपण लाटून बनवणार आहोत, म्हणजे बेलण्याचा वापर करून किंवा लाटण्याचा वापर करून तुम्ही हे लाटून सुद्धा घेऊ शकता। गोल गोल आकाराचे तुम्ही अशा प्रकारे पापड बनवू शकता आणि हे फक्त बटाट्याचे सुद्धा पापड होऊ शकतात। यात जर तुम्ही साबुदाणा पीठ नाही टाकलं तरी चालेल, फक्त साबुदाणा पिठामुळे थोडासा कुरकुरीतपणा येतो, त्यासाठी मी इथे टाकलेलं आहे। तर दुसऱ्या पद्धतीचं पापड आपण लाटून बनवलं आहे। आता ही तिसरी पद्धत आहे, तर तिसऱ्या पद्धतीमध्ये ही खूप सोपी पद्धत आहे। जर तुमच्याकडे घरात गोल आकाराचा डब्बा असेल, असा कुठलाही डब्बा असू द्या किंवा इवन तुम्ही प्लेटचा सुद्धा वापर करू शकता, फक्त असं प्रेस करायचं म्हणजे छान अगदी गोलपैकी आपले असे पापड इथे तयार होतात। बघा असं प्रेस केल्यानंतर एकदम गोल गरगरीत आकारामध्ये आपला हा बटाट्याचा पापड तयार होतो। आणि आपण इथे 4 वेगवेगळ्या पद्धती यासाठी यूज केले, जेणेकरून तुम्हाला एक जरी पद्धत जमत नसेल तर तुम्ही या दुसरी किंवा तिसरी किंवा चौथी पद्धत घेऊ शकता, त्या पद्धतीने करू शकता। तर इथे आपण आता ही पुरी मेकर किंवा याला पापड मेकर सुद्धा म्हणतात, ही मशीन बाजारात अवेलेबल असते आणि खूप कमी किमतीमध्ये मिळते। तर यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवू शकता। तर बघा अशा प्रकारे पॉलिथिन पेपरमध्ये गोळा ठेवायचा आणि फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं, खूप जास्त प्रेस करायचं नाहीये, मस्तपैकी हे पापड पसरलं जातं। हे बघा किती छानपैकी हे स्प्रेड झाले, अगदी पातळ पातळ पापड होतं। तर पापड टाकत असताना पापड कसे टाकायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। ही जस्ट पॉलिथिन पेपर उचलायचा आणि हातावर घ्यायचा आणि अशा प्रकारे पापड अंथरायचं, म्हणजे खाली आपल्या पॉलिथिन पेपरवर ठेवायचं आणि फक्त वरून थोडासा हात फिरवून हे आपण
पापडच्या वरचं पॉलिथिन काढून घ्यायचं। तर अशा प्रकारे प्लास्टिकवरच हे पापड ठेवावे, कपड्याला शक्यतो ठेवू नये म्हणजे चिटकले जातात आणि हे तुम्ही फॅनच्या खाली सुद्धा सुकवू शकता। तर मी अशाच प्रकारे सगळे पापड बनवून घेतलेले आहेत। तर इथे बघा जवळपास माझे एवढे पापड इथे अगदी पातळ पातळ पापड तयार झालेले आहेत आणि एका पॉलिथिनवर किंवा प्लास्टिकच्या बॅगवर तुम्ही अशा प्रकारे वाळू घालू शकता। मी हे फॅनला सुकवणार आहे। एक दिवस फॅनला ठेवायचे, त्यानंतर एक दिवस उन्हात वाळवायचे। अशा प्रकारे 2 दिवसात कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आपले पापड अशा प्रकारे तयार झालेले आहेत। बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पापडला। कुठेही तेल वगैरे जास्त लावलेलं नाहीये। तेलामुळे पापडाचा वास येतो आणि वर्षभर टिकायला मदत होत नाही, म्हणजे थोड्या दिवसानंतर ते थोडंसं वास येऊ शकतो। तर त्यासाठी कमी तेल वापरायचं। आणि आता आपण पापड जे आहेत बघा किती क्रिस्पी झालेत, मी तोडून सुद्धा दाखवलेत तुम्हाला। आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। तर आता मी कढाईमध्ये तेल ठेवले। तेल अगदी कमी घ्यायचं, खूप जास्त जे नॉर्मल पापडाला तेल लागतं तसं या पापडांसाठी तेल वगैरे लावायची गरज नाहीये किंवा जास्त घेण्याची गरज नाहीये। तर एकदम असं छानपैकी आणि खूप लवकर हे लाल होतं, तर त्यासाठी अगदी 1-2 मिनिटात हे पापड काढून घ्यायचं। थंड झालं की अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी होतं। तर इथे मी तुम्हाला दुसरं पापडही त्याच पद्धतीने तळून दाखवणार आहे। तर खूप सोप्या पद्धतीने आपण निरनिराळ्या प्रकारे कशा पद्धतीने आलूचे किंवा बटाट्याचे पापड बनवू शकतो घरी ते पाहिलेलं आहे। उपवासासाठी हे पापड चालतात किंवा वर्षभरासाठी सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। तर बघा इथे मी 5 ते 6 पापड तळून घेतलेली आहेत आणि किती क्रिस्पी झालेली आहेत हे पापड। तर तुम्ही जरूर नक्की बनवा, खूप सोपी पद्धत आहे। आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला खूप जास्त पापड आवडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय।